हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी दिव्या तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत करते. तर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि घरातली सगळी कामं आटोपलेली आहेत आणि आज आम्ही निघालोय पद्मावती देवीला. तर एक्झॅक्ट माहिती नाही आम्हाला की पद्मावती देवीचं मंदिर कुठे येते. तर आम्ही लोकेशन टाकणार आहे आणि लोकेशनवर जाणार आहे. आता खूप दिवसापासून आमची इच्छा होती की पद्मावती देवीला जायचं, पण काही टाइम मिळत नव्हता. तर आज टाइम मिळालाय आणि आम्ही आता तिकडे देवीला चाललोय. तर मग चला, उशीर पण झालाय आपल्याला घरातनं निघण्यासाठी. पण आता मंदिराच्या इथं शेजारीच पूजेचं सामान वगैरे मिळतंय, ते घेतलेलं आहे. तर त्या थोडंसं सामान आहे, नारळ हार वगैरे आहे सगळं. तर मग आता बघू, आपण तिथं अलाउड असेल तर मग तुम्हाला आतमध्ये कॅमेरा घेऊन जाता येईल आपल्याला. पण अलाउड नसेल तर मग तुम्हाला नुसतं बाहेरून दाखवतो. तुम्ही बाहेरूनच पद्मावती देवीचं मंदिर, पद्मावती देवीचं दर्शन घ्या. तर मग चला, मग दर्शनासाठी आपण आता जाऊ आतमध्ये. तर हे समोर बघा, तुम्ही बघत असाल की ते मंदिर आहे पद्मावती देवीचं. आणि हा ते शेजारचा सगळा आसपासचा परिसर आहे बघा, किती सुंदर आहे, झाडं वगैरे आहेत. आतमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं पण मोबाईल काय अलाउड नव्हता आतमध्ये, त्यामुळे आम्ही काही घेऊ शकलो नाही. पण बाहेर आल्यावर दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आणि नंतर तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतोय. बघा किती सुंदर परिसर आहे आणि छान वाटतं, असं मन प्रसन्न झालं एकदम दर्शन. तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही सकाळी पद्मावती देवीला गेलो होतो. तिकडून आल्यानंतर बाहेरची पण अशी खूप कामं होती, यांना सुट्टी होती, तर म्हटलं पहिली बाहेरची कामं करून घ्यावी. आणि कामं झाल्यानंतर आम्ही इथं गार्डनला आलो आहे बघा. असं आहे बघा, बॅक साईडला मागं सगळं तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने मी दाखवतेच पुढचं बॅकग्राऊंड कसं आहे ते. बॅकग्राऊंड कसं आहे तर खूप छान वाटतंय. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला इथं आलं तर असं भारी वाटतं, मन प्रसन्न होतं कधीतरी इथं आल्यानंतर. तर मी तुम्हाला मागच्या साईडने दाखवते की हे कसं आहे बघा. मग हे जे वरती पण आहे ना, इथं वरती पण गार्डन सारखं केलेलं आहे, वरती बसण्यासाठी वगैरे. आणि इथं पूर्ण गार्डन आहे. फोटोशूट करण्यासाठी संध्याकाळचं तर खूप छान आहे. आणि ही पूर्ण अशी बॅक साईड बघा, एवढं सुंदर वाटतंय ना, खूप छान वाटतंय बघा. आम्ही पद्मावती देवीवरनं आलो आणि आल्यानंतर काही पण कामं होती, त्यामुळे बाहेरची कामं केली. बाहेरची कामं करायला आम्हाला 6-6:30 वाजले होते घरी येण्यासाठी. तर तिथून घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले होते. तर आज स्वयंपाकाचा मेनू आहे, मस्त अशी वांग्याची भाजी आहे, गावरान वांगी आहेत, त्याची भाजी केलेली आहे. आणि हा मस्त आपला असा जिरा राईस झालेला आहे बघा, कोथिंबीर वगैरे टाकून असा मस्त जिरा राईस केलेला आहे. आणि चपात्या पण झालेल्या आहेत बघा. तर चला मग आता जेवण करायचंय. जेवण वगैरे झालंय, भांडे वगैरे घासून सगळं आवरून आता बसले होते आणि मोबाईलच बघत होते. तर ब्लॉग एंड करायचा राहिला होता, तर म्हणलं आपला ब्लॉग एंड करावा आज. तर मग चला, आज इथेच थांबू. ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय, गुड नाईट.